सन्माननीय विचारपीठावर विराजमान असणारे ज्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचा एकूण विचार आपल्याला कसा जपायचा आहे त्याबद्दल मार्गदर्शन केलं असे प्रमुख वक्ते माननीय भंते धम्मसारथी, त्याबरोबर भंते राहुलजी, विचारपीठावर विराजमान असणारे शैलेशजी बंधू, आमचे स्वप्नीलजी लोकायतचे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादा रक्षक, कार्यक्रमाचे सगळे आयोजक संयोजक, समता प्रबोधन मंडळ येनवा, सावित्रीच्या लेकी येनवा, सार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर, समता सैनिक दल येनवा, आनंद बुद्ध विहार येनवा, जय भीम फाउंडेशन येनवा, यशवंत सेना येनवा आणि छत्रपती शिवाजी महाराज बाल मंडळ येनवा, सगळ्यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। आपल्याला एकूण संत चळवळ आणि संविधानाची सांगड घालायची। जैन परंपरेबद्दल बोलताना या ठिकाणी थोडीशी मांडणी झालेली आहे, ती जैनांच्या पूर्वीच्या समाज व्यवस्थेची। आता मी दोन्ही पद्धतीचं बोलणार आहे, तुम्हालाही बोर होऊ देणार नाही आणि आपल्याला चांगला हसत खेळत समारोपही करायचा आहे। तर महापुरुषांची जयंती जरा उत्साहात करायची असते, आनंदात करायची असते। तुम्ही म्हणाल काय कोणीतरी वारल्यासारखं सगळे जीवन बसवले, सगळ्यांचे तोंड पडलेले आहेत। बघा, बोलण्याचे दोन प्रकार असतात, एक असतं बरं बोलणं आणि दुसरं असतं खरं बोलणं। बरं बोललं तर बोलणाऱ्यालाही बरं वाटतं, ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं, कार्यक्रम सगळा बरोबर होतो। पण खरं बोलल्यावर बोलणाऱ्याचं काही जात नाही, ऐकणाऱ्याला त्रास होण्याची शक्यता असतो। बरं बोलल्यावर महिला म्हणतात चांगला बोलते, माय बरा बोलते, पुन्हा बोलवा। आणि खरं बोलल्यावर शिवाय देतात, कोण मेला परदेशा बोलायला होता की काय बोलून गेला की कोणाच्या बापाला काही कळलं नाही। खरं बोलायचं की बरं, महिलातून आवाज पाहिजे, खरं की बरं, आपण खरं बोलू। आणि या देशाची परंपरा आपण जागृतीचा अखंड तेवत ठेवाप्रमाणे चालू ठेवूया। बघा, या देशाला फार मोठी संघर्षाची परंपरा आहे, त्या एकूण संघर्षाच्या परंपरेला अभिवादन करणं पहिल्यांदा माझं काम आहे। कारण एकूण संविधानात जी मूल्य आली ती सगळी संतांच्या विचारांमधूनच आलेली आहेत, किंवा बुद्धपूर्व कालखंडातूनही आलेली आहेत, किंवा समतेची ही मूल्य एकूण महापुरुषांच्या संघर्षातून आलेली आहेत। आणि म्हणून या देशामध्ये सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर तुमच्या माझ्यासारख्या शेती करणाऱ्या बायांनी समतेचा, बंधुभावाचा, एकोप्याचा शोध लावला आणि समसमान वाटणी करून द्यायची या देशामध्ये फार मोठी प्रथा परंपरा स्त्रियांनी जन्माला घातली। आणि म्हणून सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर जिने भात शेतीचा जगातला पहिला शोध लावला ती निरुती, पुढे तिच्या पंचज्ञाती एकूण शेती करत करत यमुनेच्या किनाऱ्यावर आल्या, यमुनेच्या किनाऱ्यावरून गोदावरी आणि खाली सरकत गेल्या, जिच्यामध्ये शूर्पणखा ही या देशाच्या महाराष्ट्राची एक आद्यगणराणी आहे। जिने उंच डोंगर माथ्यावरची शेती केली अशी सप्तशिंगी देखील या देशाची आद्यगणराणी आहे। आणि जिने आपल्या कुळांना जगवण्यासाठी परडीने समसमान धान्याची वाटणी केली अशी ती तुळजा, जिच्या नावातच तुला करते तुळना करते अशी मांडणी आहे। आणि जिने सौंदंतीवरून सरकती शिफ्टिंग कल्चरची शेती करत माहूर पर्यंत आपला गण जगवला, पुढे आणला अशी रेणुका। आणि जिने ओलिताची पाण्यावरची फळे भाज्यांची शेती यशस्वी करून दाखवली ती अंबाबाई। ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या आद्यगण माता आहेत, ज्यांनी हा महाराष्ट्र आकाराला आणला। या सगळ्या आद्यगण मातांच्या नंतर या देशात असंख्य तत्वज्ञानाचे पुरुषांचे प्रवाह जन्माला आले। शैव, शाक्त, जैन, चार्वाक आणि अनेक प्रवाहांनी या देशामध्ये आपल्या प्रकारचे समाज व्यवस्था उभी करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये मगाशी सरांनी जे जैनांचं योगदान मांडलं त्याच्यामध्ये कोणतंही तलवार घेऊन युद्ध न खेळता एका महापुरुषाला महावीर ही उपाधी दिलेली आहे। वीरांचा वीर महावीर असं का म्हटलं गेलं, कारण त्या वीरांच्या महावीराने स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं आणि जगामध्ये माणुसकीचा, बंधुभावाचा, सलोख्याचा सिद्धांत ठामपणाने रुजवला, जनतेत नेला, म्हणून त्यांना वीरांचा वीर महावीर असं म्हटलं जातं। ज्याने सर्व इंद्रिय जिंकलेली आहेत असा जितेंद्रिय। आणि म्हणून वर्धमान महावीर असतील, महावीरांच्या समकालीन तथागत बुद्ध असतील, बुद्धांच्या बद्दल तर बुद्धाने आदर्श भिक्खू संघाचं मॉडेल असं उभं केलं की जगातल्या सगळ्या तत्वज्ञानाच्या प्रवाहांनी त्या आदर्श भिक्खू संघाच्या मॉडेलचा आदर्श घेतलं आणि आपापल्या पद्धतीने ते संघ उभे करायचा प्रयत्न केला। तथागताच्या भिक्खू संघाचा आदर्श मॉडेलचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र काय, तर सातत्याने चारिका करत राहायची, ज्यामुळे सगळ्यांच्या जीवनाच्या सुरुवातीला, मध्यंतरी आणि जीवनाच्या शेवटीलाही कल्याणच होईल इथपर्यंत आपली चारिका करत राहायची असा तथागतांनी या देशातल्या भिक्खू संघाला उपदेश केला। म्हणून तथागत आणि त्यांच्या एकूण भिक्खू संघाला मी अभिवादन करतो। या देशामध्ये तथागताचा विचार घेऊन संपूर्ण जम्बूद्वीपावर ज्यांनी स्वतःचं राज्य उभं केलं, ज्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्मासाठी दान देऊन टाकलं, ज्यांच्याबद्दल एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी,
जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी, अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढाई थी। अगोदर अफसोस झाला आणि मग नंतर तथागताच्या चरणावर संपूर्ण आयुष्य अर्पण केल्याबद्दल सम्राट अशोकांना देखील अभिवादन करतो। अशोकाच्या नंतर तथागताची समतेची भिक्खू संघाच्या आदर्श मॉडेलची नेणीव घेऊन त्यांचं एकूण चालत आलेली संरचना घेऊन या देशात अनेक संत आणि भक्ती चळवळीने आदर्श भिक्खू संघ उभा करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये संत श्रेष्ठ संत नामदेवांचं नाव घ्यावं लागेल। तथागताच्या भिक्खू संघाप्रमाणे स्वतंत्र भागवत धर्माची घोषणा करणारे आणि ज्यांनी सांगितलं बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवया मात नामा म्हणे, आम्ही तथागताच्या विचारांचे संत आहोत असं जाहीर सांगणारे संत नामदेव महाराज। तथागताच्या भिक्खू संघामध्ये तुम्हाला आम्रपाली दिसते, तर नामदेवांच्या भिक्खू संघात वेश्येची मुलगी असणारी कानोपात्रा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तथागताच्या भिक्खू संघात त्रिपिटक लिहिणारे भंते उपाली दिसतील, जे न्हावी जातीचे होते। नामदेवांच्या देखील भिक्खू संघात अर्थात वारकऱ्यांच्या संत चळवळीमध्ये संत सेना महाराज न्हावी समाजातून दिसतील। तथागताच्या भिक्खू संघात सुनीत आणि सोपाक तत्कालीन शांडाल अस्पृश्य दिसतील। तुम्हाला नामदेवांच्याही भिक्खू संघात संत चळवळीमध्ये चोखामेळा आणि संत बंका महाराज अस्पृश्य जातीतील दिसतील। त्यामुळे तुम्ही तथागताच्या भिक्खू संघाकडे बघून जे तुम्हाला दिसतं ते नामदेवांच्या वारकरी चळवळीत दिसेल आणि तथागत भिक्खू संघाचे शास्ते म्हणून आयुष्यभर काम करत राहिले। नामदेवांच्या देखील संत चळवळीचे भिक्खू चळवळीचे शास्ते कुठलंही शस्त्र हातामध्ये न घेतलेला बुद्धच होते। अशी वारकऱ्यांची चळवळ समतेची नेणीव घेऊन आदर्श भिक्खू संघ अर्थात वारकरी चळवळ उभी करून या देशात उभी राहत होती, चालत होती। आणि म्हणून संत नामदेवांनी देखील तथागतांनी वर्णांताची क्रांती केली। नामदेवांनी जाती व्यवस्थेला प्रश्न घातला आणि या देशात औंढा नागनाथाच्या मंदिरात स्वतः कीर्तन करायला गेल्याच्या नंतर नामदेवांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून बाहेर हाकललं, तेव्हा त्यांनी अभंग लिहिला, हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामादर्शी तुमने काय को बनाया, नामा टाल भी ना लेके राहुल ने गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया। चार वर्ण गाय के एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद। गायी चार रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं, मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे, इथल्या धर्म व्यवस्थेला जाहीर प्रश्न करणारे संत श्रेष्ठ संत नामदेव महाराज। नामदेवांच्या शिष्या संत जनाबाई म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळा खांद्यावरी विना आता माझा मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे। डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणारे आणि भर बाजारात येऊन लोकांना गुलामीतून अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्त करणारे। पण लोक म्हणतील आगावची बाई आहे, मी आजच घोषणा करते कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचं तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही। असं वागणाऱ्या स्त्रीला लोक जर आगावची बाई म्हणणार असतील तर मी आजच घोषणा करते, मी पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पण समतेचा बंधुभावाचा विचार मी काही सोडणार नाही, मी प्रबोधन करत राहणार आहे, असं म्हणणाऱ्या नामदेवांच्या शिष्या जनाबाई। नामदेवांच्या समकालीन ज्यांनी या देशामध्ये उत्तरेकडे समतेचा प्राणांचं बलिदान देईपर्यंत समतेचा मार्ग कधी सोडला नाही, ते रविदास आणि संत कबीर। संत रविदास म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहां सबन को मिले अन्न, छोटो बड़ो सब संग बैठे रविदास रे प्रसन्न। किंवा रविदास न ब्राह्मण पूजिये जो हो गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हो गुण परवीन। अस्पृश्याच्या वस्तीत विद्वान जन्माला आला तर त्याच्या पाया पडावं, ब्राह्मणाच्या घरात नालायक जन्माला आला तर आम्ही पाया पडणार नाही, अशी गुणवत्तेची व्याख्या समतेवर आणि समतेची व्याख्या गुणवत्तेवर करणारे संत रविदास। संत कबीर म्हणतात, पोथी पडी पडी जगमुआ भयान पंडित कोई, 2.5 अक्षर पडे प्रेम के सो पंडित होई। नुसत्या पोथ्या वाचून कोणी पंडित होत नसतं, तर ज्याच्या हृदयात करुणा असते त्याला पंडित म्हटलं पाहिजे, अशी पांडित्याची सोपी साधी सरळ व्याख्या करणारे कबीर होते। कबीर एका ठिकाणी म्हणतात, कबीरा ब्राह्मण की कथा 100 चोरों की नाव, सब आंधे मिल बैठे भावे कहले जाव। ब्राह्मणांकडून मार्गदर्शन घेणं, त्यांच्या कथा ऐकणं म्हणजे 100 चोरांच्या नावेत बसण्यासारखं आहे। हे चोर नावेत बसल्या तुमचे खिशेच कापणार आहे, तुमचं काही भलं करू शकत नाही आणि यांच्याकडे भवसागरातून तरुण येणारं कोणतंही तत्वज्ञान नाही, यांच्या नादाला लागू नका असं कबीर म्हणतात। म्हणून कबीर आणि रविदासाने जी ठाम भूमिका घेतली त्यांना मी अभिवादन करतो। नामदेव कबीर रविदास जनाबाईंच्या नंतर या देशात मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे, अभंग गाऊन दाखवणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय। मनुस्मृती सांगायची ब्राह्मणाचा प्र सुद्धा काढायचा नाही, तेव्हा तुकोबराय म्हणाले, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती। 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं। हा मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे गाणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय। त्यांचा हाच अभंग प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी करून अभंग खरा करून दाखवणारे त्यांचे पटशिष्य, रयतेच्या राज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर,
तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि या देशात तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू करणारे देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. बघा, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतीनी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपतीच झाल्या. म्हणून सावित्रीबाईंना देखील अभिवादन करतो, ज्यामुळे या देशात अनेक स्त्रियांना अभिव्यक्त होता आलं, लिहिता आलं, उंच पदावर जाता आलं. सावित्रीबाईंचा, ज्योतिरावांचा उरलेला विचार आपण ज्या विषयाकडे येतो त्या संविधानाच्या रूपाने पुढे चालवणारे ज्योतिराव फुले म्हणाले होते, मांग महार निंदा ठावे नाही व्यथा, जाळा म्हणून ग्रंथ ऐकदाची. अरे ज्यांच्या धर्मग्रंथांना आमच्याबद्दल साधा कळवळा येत नाही, आमच्याबद्दल एक चांगलं अक्षर लिहिलं नाही, असे धर्मग्रंथ जाळले पाहिजेत असं सांगणाऱ्या ज्योतिराव फुलेंची हीच ओळ घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने पहिलं बिना ब्राह्मणाचं लग्न लावलं. त्याच दिवशी 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून आपल्या गुरुला ज्योतिराव फुलेंना सॅल्यूट केला आणि या देशात संविधानाचा पाया घातला. रविदास म्हणत होते, असे सगळं आम्हाला राज्य हवं जिथं सर्व जाती धर्म पंथाचे गुण्या गोविंदाने नांदतील. द अनटच्ड नावाचा ग्रंथ रविदास नंदनार आणि चोखोबारायांना अर्पण करून रविदासांच्या चोखोबारायांच्या संकल्पनेतला आदर्श संविधान देणारे. या देशामध्ये मराठ्याच्या घरात, पूर्व्याच्या घरात जन्माला आले तुकोबाराय म्हणत होते, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. महाराष्ट्रातल्या उच्च जातीयांच्या आणि महाजनाच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबांना जर अक्षर घोकू दिले जात नसतील तर शूद्रातिशूद्रांच्या अस्पृश्यांचे काय हाल असतील. तुकोबा म्हणतात, नाही कोणी येथे मुखियांचा जाणं, आम्ही मुखी आहोत, आम्हा मुखियांची जाणीव असणारा कोणी नायकच नाही. हाच तुकोबारायांचा अभंग घेऊन त्यांच्या नावाने मूक नायक पेपर सुरू करणारे आणि तुकोबांच्या संकल्पनेतला आदर्श मुख्यांचा नायक ठरणारे आणि ज्या तुकोबारायांची अभिव्यक्ती नाकारली, ज्यांचा अभंगाचा गाथा पाण्यात बुडवला, त्याच तुकोबारायांना प्रेरणा मानून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं 19 नंबरचं कलम देणारे भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो. ब्राह्मणाच्या कुलकर्ण्याच्या घरात जन्माला आलेल्या लहान लेकरांना सुद्धा ज्यांनी फुटकं खापर दिलं नाही, ज्यांनी स्वजातीतल्या लेकरांना बहिष्कृत केलं, अशा ज्ञानेश्वरांच्या नावाने बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू करून त्याच बहिष्कृत भारतला ज्ञानोबारायांची दररोज अभंगाची ओळ देणारे आणि अस्पृश्यता कायद्याने आर्टिकल 17च्या रूपाने संपुष्टात आणणारे आणि एकूण सगळ्या संतांना ज्या अस्पृश्यतेचा सामना करावा लागला त्यांच्या अपमानाचा बदला संविधानाच्या रूपाने घेणारे बाबासाहेब होते. त्या बाबासाहेबांचा विचार पुढे नेणारे वामनदादा कर्डक म्हणतात, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय, टाटा बिर्ला करतील बाकी सारे तुपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक. आणि ज्यांनी सांगितलं, जगबदल घालून घ्याव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतू मसला ऐरावत, चल मी घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणून बाबासाहेबांचा विचार पुढे चालवणारे, शिवरायांचा पवाडा साता समुद्राच्या पलीकडे रशियापर्यंत घेऊन जाणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या सगळ्या महापुरुषांना मी अभिवादन करतो. थोडक्यात काय, या देशातल्या संपूर्ण महापुरुषांच्या त्याग आणि समर्पणाला डोळ्यासमोर ठेवून समस्त भारताच्या क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास वाचून समस्त भारतीयांच्या या देशातल्या जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्यासाठी ज्यांनी या देशात समतेचं संविधान दिलं ते या देशातल्या महापुरुषांना प्रेरणा मानूनच दिलेलं आहे. ते काही मगाशी म्हणाल्याप्रमाणे कोणत्या देशाची कॉपी नाही. अरे इतर देशामध्ये जाती व्यवस्थाच नाही तर त्या देशाच्या संविधानाला कॉपी करायचा काही प्रश्न नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जाती व्यवस्था नाही, जगाच्या पाठीवर कुठेही वर्ण व्यवस्था नव्हती, जगाच्या पाठीवर वर्ग व्यवस्था अस्तित्वात होती, सामंतशाही अस्तित्वात होती, परंतु याच देशात वर्ण आणि जाती व्यवस्था अस्तित्वात होती. त्या वर्ण आणि जाती व्यवस्थेचं सोल्युशन इथल्याच समाज व्यवस्थेला अभ्यासून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, कुठलीही ती कॉपी नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा संविधान वाचायला घेता, मगाशी स्वप्नील सांगितल्याप्रमाणे प्रस्तावना वाचायला घेता, तेव्हा तुम्हाला या देशातल्या महापुरुषांचा संघर्ष आठवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान एकट्यानेच लिहिलेलं आहे, कुणीही सोबतीला नव्हतं. जी लोक संविधानाच्या मसुदा समितीवर होती त्यातली 2 लोक आजारी असायची, एक तर विदेशात असायचा, 2 जण म्हणायचे लय लांब आहे आम्हाला काही येणं होत नाही. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय म्हणून संपूर्ण संविधानाचे शिल्पकार आणि या देशाचे पिलर बाबासाहेब आंबेडकरच ठरतात. संविधान निर्मितीचं संपूर्ण श्रेय त्यांनाच द्यावं लागेल. आरएसएस, बीजेपी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने खोट्या अफवा केल्यात की एकट्या आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं नाही, ती अफवा आम्ही खोडतो, उधळून लावतो. दुसरं, हे संविधान कोणत्याही जगाची कॉपी नाही, हे स्वतंत्र भारताच्या एकूण पूर्वजांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून दिलेलं ते संविधान आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय येरी चाललं का काय, त्यासाठी या देशातल्या हजारो महापुरुषांना बलिदान द्यावं लागलेलं. आणि म्हणून या देशात संविधानाचा अभ्यास करताना मला काय सापडलं तर मी जेव्हा जेव्हा संत चळवळीकडे बघतो, तथागत बुद्धाच्या चळवळीकडे बघतो, रविदास, कबीरा, तुकाराम महाराज आणि
केवळ मंदिराच्या पायरीपासून उभं राहून अभंग म्हणणाऱ्या चोखोबाऱ्यांकडे बघतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आर्टिकल 15 मला आमच्या सगळ्या संतांचं आर्टिकल 15 मला ते वाटू लागतं. काय सांगतात बाबासाहेब आर्टिकल 15 मध्ये? जात, धर्म, पंथ, वंश, संप्रदाय आणि लिंग यावरून कुठेही सार्वजनिक खासगी कुठेही भेदभाव करता येणार नाही. आणि आर्टिकल 14 मध्ये सांगतात संपूर्ण देशात समता लागू होईल. आणि म्हणून समतेचं 14 आर्टिकल आणि भेदभाव करता येणार नाही दिलेलं 15 आर्टिकल हे एकूण साधू संतांचा विचार या संविधानात अंतर्भूत आहे. आणि म्हणून ज्योतिराव फुले नामदेवांच्या रूपाने मला ज्योतिराव फुले दिसतात आणि तुकोबारायांच्या रूपाने मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात. संतांचा विचार फुले शाहू आंबेडकरांमध्ये आहे. आणि म्हणून हा विचार आम्हाला सगळ्यांमध्ये घेऊन जायचा आहे. या देशात ज्या लोकांचे गैरसमज आहेत ते गैरसमज आम्हाला दूर करायचे आणि एकूण संविधानाचा विचार जनतेत न्यायचा आहे. त्याग आणि समर्पणाशिवाय हे काही सहज उभारलेलं नाही. महिला आहेत म्हणून महिलांच्यासाठी रमाईच्या त्याग आणि समर्पणाचा एक प्रसंग सांगतो आणि आपण थोडक्यात समारोपाकडे जाऊया. काय असतं त्याग आणि समर्पण? यशवंत मनोरांच्या रमाई कादंबरीतला प्रसंग आहे. आयुष्यात एकदा तरी महिलांनी यशवंत मनोरांची रमाई वाचली पाहिजे. तुम्हाला डोळ्यातून अश्रुधारा आल्याशिवाय राहणार नाही. शाहू राजाला कुणीतरी सांगितलं मुंबईमध्ये एक नवतरुण शिकून आलेला आहे, शिक्षणाची प्रचंड मोठी त्याची महत्वाकांक्षा आहे. शाहू महाराजांना कळाल्याबरोबर मुंबईतल्या चाळीत बाबासाहेबांचं घर विचारत शाहू महाराज गेले. लाकडी जिना एवढ्या मोठा धिप्पाड राजाला वर काही जाता येईना. बाबासाहेबांना निरोप पाठवला कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आलेत म्हणून. बाबासाहेब लुंगीवर होते. तो लाकडी जिना उतरून चाळीत खाली आले आणि जगातल्या दोन महान महापुरुषांची पहिली भेट त्या चाळीतल्या लाकडी जिन्यापाशी झाली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अहो महाराज निरोप पाठवला असता तर कोल्हापूरला आला असतो, आम्हाला शोधत एवढ्या गरिबांच्या चाळीत यायची काय गरज आहे? तेव्हा शाहू महाराज म्हणतात अहो मी केवळ एका कोल्हापूर संस्थानचा राजा आहे, ज्ञानाचे राजे तुम्ही होणार आहात म्हणून तुमची भेट घ्यायला आलो. शाहू महाराज म्हणतात मला तुमची तारीख पाहिजे. बाबासाहेब म्हणतात अहो तारीख काय मागता, हक्काने बोलवायचं, कशाला कुठली तारीख पाहिजे? शाहू महाराज म्हणतात आमच्या कोल्हापूरच्या जनतेला प्रेरणा मिळावी म्हणून तुमची हत्तीवरून मिरवणूक काढायची. तारीख ठरते. बाबासाहेब आंबेडकर जातात. अख्ख्या कोल्हापुरात ढोल ताशे बडवत साखर वाटत शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढतात. पॅलेस समोर हत्ती येतो, हत्ती खाली बसतो, अंबारीतून बाबासाहेब आंबेडकर उतरतात. शाहू महाराज स्वतःच्या डोक्यावरचा जरीचा फेटा बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर घालतात आणि जे त्या वेळेला स्थानिकला म्हणाले ते मानगावच्या परिषदेत देखील अधिकृत म्हणतात आता देशाला देशाचा राजा मिळालेला आहे, आम्ही फक्त कोल्हापूर संस्थानचे राजा आहोत. बाबासाहेबांना देशाचं नेतृत्व घोषित करतात. स्वतःचा राजेशाहीचा मानाचा फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घालतात. बाबासाहेब घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर तो लाल रंगाचा दरीचा शाहू राजाचा फेटा काढून बाबासाहेबांनी रामूच्या रमाईच्या हातात दिला. बरेच दिवस झाले इंग्रज अधिकारी म्हणाले मिस्टर आंबेडकर तुम्ही तर कार्यक्रमाला नेहमीच येता, जरा एकदा जोडीने या, तुमचा सत्कार करायचा. बाबासाहेब म्हणाले नाही यायची, ती साधी मुली आहे. इंग्रज म्हणाले नाही तुमची बायको आल्याशिवाय आम्ही कार्यक्रमात सत्कार करणार नाही. बाबासाहेबांनी घरी निरोप पाठवला रामूला म्हणावं तयार होऊन ये. आमच्या रमाईला प्रश्न पडला आहे तशी बोलवली असती तर पटकन चुकून गेली असते. तयार होऊन जायचं म्हणजे नेमकं कसं जायचं? आमच्या रमाईने दोरावरच्या सगळ्या साड्या काढल्या. कोणतीला ठिगळ लावलेले, कोणतीला पदर नाही, कोणतीला छिद्र पडले, कोणतीला दांडी केलेली साडी. आता विदर्भाला दांडी केलेली साडी माहिती की नाही माहिती नाही मला, पण दोन वेगवेगळ्या रंगाच्या साड्या एकत्र शिवल्या जातात, त्याला आमच्याकडे मराठवाड्यात दांडी केलेली साडी म्हणतात. आमच्या रमाईला कोणतीही साडी धड नाही. काय करायचं? साहेबांची लाज राखण्यासाठी माझी रमाई शाहू राजाचा जरीचा फेटा नेसून कार्यक्रमात गेली. इंग्रजांच्या स्टेजवर माझी रमाई जाऊन बसली. बाबासाहेब आपल्या गाडीतून उतरले आणि स्टेजच्या दिशेने जातात तेव्हा माझ्या बाबासाहेबांना विचार पडतो माझी रामू कुणाचा बरं एवढा महागडा शालू नेसून आली? मी कधीही माझ्या रामूला एवढे देश फिरलो, बाहेरच्या देशातून आलो, पण फुटका मणी करू शकलो नाही, एखादा शालू आणू शकलो नाही. रामूच्या संसाराला माझ्याकडून काही मदत झाली नाही. उलट माझ्या रामूनी काम करून मला मनी ऑर्डर केली शिक्षणासाठी. मुलं मेल्याची बातमी उशिरा सांगितली, अभ्यासात व्यत्यय येईल म्हणून. माझी मुलं वारली तेव्हा रामूनं पदर फाडून त्याचा अंत्यविधी केला. कोरा कपडा सुद्धा लेकराच्या अंत्यविधीला मी रामूच्या संसाराला देऊ शकलो नाही. माझी रामू आज कुणाचा बरं शालू नेसून आली? जसे जसे साहेब स्टेजच्या दिशेने जातात तसं लक्षात येतं अरे माझी रामू शाहू राजाचा जरीचा फेटा नेसून आली. माझ्या रामूने माझी लाज राखली. साहेब ठरवतात रमाईकडे डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही, तिला रडू आलं तर काय करायचं? रमाईने विचार केला साहेबांनी नक्की ओळखला असेल. साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं तर साहेबांना कदाचित रडू येईल. रमाईने ठरवलं खाली मान घालायची, वर बघायचंच नाही. साहेबांनी खाली मान घातली. दोघांनी कार्यक्रम केला. घरी गेले. साहेबांच्याही डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. गळ्यातला अंगातला कोट काढून रमाईच्या हातात साहेब देत होते तेव्हा रामूच्याही अश्रुधारा बाबासाहेबांच्या बुटावर पडत होत्या. तेव्हा साहेब म्हणाले रामू रडायचं नाही, मी तुला एक वचन देतो. माझ्या समस्त बहुजन समाजाला सांगेल एक वेळचा डॉक्टर आंबेडकरांचा त्याग विसरला तरी चालेल, पण माझ्या रमाईचा त्याग आणि समर्पण कधी विसरायचं नाही. त्या रमाईच्या त्याग आणि समर्पणामुळे आज आम्हाला सगळ्यांना हे सगळे दिवस आलेले आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे.
जेव्हा केव्हा आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीला जाण्यासाठी कपाट उघडतो, जेव्हा केव्हा आम्ही लग्नाला जाण्यासाठी एखादी सुटकेस बॅग काढतो आणि त्याच्यातून चांगली कोरी एखादी साडी नेसत असतो, तेव्हा रमाईने त्याग केलेल्या त्या साडीचा आणि रमाईच्या त्यागाची आम्हाला आठवण होते का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून त्याग आणि समर्पणाशिवाय या देशात कोणतीच कृती झालेली नाही. अहो, केवळ आम्हाला बोलू द्या आणि लिहू द्या म्हणण्यासाठी तुकाराम महाराजांना त्याग करावा लागलेला आहे. या देशामध्ये महापुरुषांच्या प्रचंड संघर्षातून, त्याग आणि समर्पणातून आम्हाला आजचे चांगले दिवस आले. आणि म्हणून आम्हाला वेळोवेळी त्यांच्या या त्यागाची आठवण करता आली पाहिजे. वेळोवेळी आम्हाला त्यांचा विचार जनतेत नेता आला पाहिजे. जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवणे म्हणजे काय? मी तर कोकणात कार्यक्रमाला गेलो आणि तिथे एक मोठी मशाल लावली होती कार्यक्रमाच्या स्टेजच्या बाजूला. म्हटलं काय आहे ते? म्हणजे बाबासाहेब म्हणाले जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. म्हणलं जागृतीचा म्हणाले, मशालीचा नाही, मशालीचा. आपले लोक अर्धवट घेतात आणि म्हणून सातत्याने जनतेत प्रबोधन करणे हाच खऱ्या अर्थाने जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवण्यासारखा आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांवर आणि संविधानावर एकूण संत चळवळीचा कसा प्रभाव होता तर बाबासाहेब एका भाषणात म्हणतात, मी एवढी पुस्तकं वाचली, एवढ्या अहिंसेच्या व्याख्या वाचल्या, पण मला तुकारामाची अहिंसेची व्याख्या फार आवडते. या अहिंसेची व्याख्येचा उल्लेख बाबासाहेब करतात. ते म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे. या व्याख्येतल्या दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष सुद्धा करू नका असं बाबासाहेब सांगतात. आणि कोकणातली खोती पद्धती ती काय प्रबोधन करून मोडणार होती का? खोती पद्धतीच्या विरोधात जनता बाबासाहेबांकडे गेली. ते म्हणाले, खोतांशी दोनाचे चार हात करायचे, खोतांशी संघर्ष करायचा, तुमच्यावर केसेस पडल्या तर मी केस लढायला तयार आहे, पण खोती पद्धती काही प्रबोधनाने जाणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब तुकोबारायांच्या अहिंसेच्या व्याख्येतल्या आणि निर्दालन कंटकाची या भागाकडे सुद्धा आमचं लक्ष वेधायला सांगतात. आणि म्हणून हा संतांचा विचार बाबासाहेबांना भावला होता. म्हणून फुलेंच्या बरोबरीला आणि बुद्धाच्या बरोबरीला कबीरांना सुद्धा संत चळवळीतून बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही आचरणात काय आणतो, आम्ही जनतेमध्ये काय घेऊन जातो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला वारसदार बाबासाहेबांसारखे हवे आणि गुरु आम्हाला फुलेंच्या कबीरांच्या सारखे बुद्धासारखे हवे. बघा, एकदा सावित्रीबाई फुलेंचे आई वडील ज्योतिराव फुलेंना भेटायला आले आणि ज्योतिराव फुलेंना आल्यावर म्हणाले, साऊ, तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, तुम्हाला मूलबाळ होत नाही. ज्योतिरावांना म्हणावं, मूलबाळ होत नसेल तर दुसरी बायको करा. सावित्रीबाई म्हणाल्या, एकदा तुम्हीच समजून सांगा. सावित्रीबाईंचे आई वडील ज्योतिराव फुलेंना काय म्हणतात, हे बघा जावाई बापू, तुम्हाला आमच्या साऊकडून मूलबाळ होत नसेल तर साऊला दुसरी सवत आणा. ज्योतिराव फुले फार स्त्रीवादी विचारांचे होते. काय म्हणाले फुले, मूलबाळ होत नसेल तर दरवेळेला स्त्रीच कशी काय दोषी मानता तुम्ही? कधी कधी पुरुष दोषी असतो ना. समजा मी साऊला सवत आणली आणि त्या सवतीलाही मूलबाळ नाही झालं तर मग तुम्ही साऊला दुसरा सवते आणणार का? सावित्रीबाईंचे आई वडील म्हणाले, या जावयाच्या डोक्याला डोकत लागत नाही, असं कुठं असतं का? निघून गेले. बऱ्याच दिवसाच्या नंतर सावित्रीबाई पुन्हा म्हणाल्या, असं काय करता, दुसरं लग्न करा. ज्योतिराव फुले म्हणाले, साऊ कशासाठी? सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना सांगितलं, आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणारा वारसदार नको का? आपलं उरलेलं कार्य पुढे चालवणारा वारसदार नको का? तेव्हा फुलेंनी फार सुंदर उत्तर दिलं. फुले म्हणाले, सावित्री, पोटची पोरं वारसा चालवतात याची गॅरंटी नसते. उलट पोटची पोरं म्हातारपणात ढाळझाट पत्राच्या खोलीत राहायला पाठवतील, शेतातल्या झोपडीत नेऊन टाकतील, आणि श्रीमंताचे असते तर अनाथ आश्रमात पाठवतील. म्हणली, पोटची पोरं आपला वारसा चालवतील याची गॅरंटी नाही. पण मी तुला एक गॅरंटी देतो, आपल्या डोळ्याच्या समोर नाही आला एखादा कदाचित, पण आपण मेल्यावर तरी आपलं संपूर्ण साहित्य वाचून, आपलं तंतोतंत दिनांक वेळ वारा सहित आपलं कार्य पुढे चालवणारा नक्की कोणीतरी वारस देईल याची मी तुला गॅरंटी देतो सावित्री. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर ज्याचा 1 वर्षांनी जन्म झाला, ज्यांनी कधीही फुलेंना बघितलं नाही, ज्यांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं, ज्यांनी फुलेतल्या गंजपेठेत जाऊन फुलेंच्या वाड्यावर डोकं टेकवलं आणि फुलेंचा दिनांक वेळवार सहित उरलेलं कार्य पुढे चालून दाखवलं, ते फुलेंचे खरे वारसदार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आम्हाला असा वारसदार हवा, कसा विचारांचा. आणि म्हणून या देशामध्ये बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ नाव घ्यावंच लागेल. हा क्रांतीचा, समतेचा या देशाचा इतिहास आहे. हा इतिहास सुटा सांगून चालणार नाही. हा इतिहास आपल्याला परवडेबल सांगून चालणार नाही. तर हा या देशाचा एकूण इतिहास आहे. तो गोल मध्ये फिरत असतो. आदिम साम्यवादी व्यवस्थेकडून साम्यवादी व्यवस्थेकडे, मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडाकडून पुन्हा बाबासाहेबांच्या समतेच्या संविधानाकडे. काय होतं मगाशी सर सांगत होते, सभा आणि समिती बसायची, वृद्ध स्त्रिया तुमच्यासारख्या वर असायच्या, आमची सगळी पुरुष मंडळी खाली. किती उलट आहे. मगाशी प्रस्तावनेला तरी किमान एक स्त्री बोलवली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. मी जेव्हा महापुरुषांच्या जयंतीला जातो तेव्हा महिला फक्त ऐकायला बसवलेल्या असतात आणून, आणि सगळे वर स्टेजवर कोण असते? सगळे पुरुष असते. कधीतरी स्त्रियांनी खाऊन बंड करावं, म्हणावं उतरा खाली, तुम्ही आता आम्हाला बसू द्या. सभा समितीमध्ये वर स्त्रिया बसायच्या
आणि पुरुष ना मागे लागायचे, आम्हाला सदस्य करून घ्या, सदस्य करून घ्या. म्हणून अगोदर सगळ्या स्त्रिया, वृद्ध स्त्रिया सामूहिक संघायन करायच्या, सामूहिक शेतीच्या रुचा म्हणायच्या आणि अमावस्येच्या पौर्णिमेच्या रात्री शेती कशी करायची त्याचा चौपट मांडून बसायच्या. पुरुषांनी मागे लागून लागून सभासदत्व मिळवलं आणि पुरुष म्हणाले किमान समितीत तरी आम्हाला घ्या. म्हणून सभेत सगळ्या वृद्ध स्त्रिया, समितीत अर्धे पुरुष आणि अर्ध्या स्त्रिया, 1/3 बहुमत स्त्रियांचंच. आणि म्हणून नेहमी गणराज्ञी असायची स्त्री. हा समतेचा वारसा पुढे कसा आला तर तुम्हाला आम्रपालीमध्ये दिसेल. तथागताची आई ज्या मंगलवनाला पकडून प्रसूत झाली, बाळंतीण झाली, ज्या झाडाला पकडून बाळंतीण झाली, तर झाड म्हणजे हाच कुलवृक्ष आहे समतेचा. आम्रपाली बद्दल काय सांगतात त्रिपिटक तर आम्रपालीला वेश्या ठरवलं, जी या देशाची गणराज्ञी आहे. गणराज्ञी, किती उलटा प्रवास झाला. कशा काय ती गणराज्ञी आहे. समजा ती वेश्या होती तर राजे महाराजांच्या पुढे रथ पुढे नेऊ दिला असता का. तथागत आल्याची बातमी कळाल्याबरोबर छोट्या 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 गणांचे राजपुत्र आणि काही राजे आपापला रथ हाकत तथागतांना भेटायला निघाले. सगळ्यात उशिरा आम्रपालीला कळलं. आम्रपाली आपलाही रथ स्वतःचा काढून त्या राजपुत्रांच्या मागून बुद्धाला भेटायला निघाली. जसा आम्रपालीचा रथ येताना दिसला, सगळ्या राजपुत्रांनी रस्ता दिला, आम्रपाली पुढे निघून गेली. तथागताच्या एका बाजूला सगळे राजे राजपुत्र आणि एका बाजूला एकटी आम्रपाली बसली होती. ती जर वेश्येची मुलगी किंवा वेश्या असली असती तर राजपुत्रांच्या पेक्षा वेगळा दर्जा तिला कशाला दिला असता, किंवा राजपुत्रांनी एका वेश्येला रस्ता दिला असता का. ती वेश्या नव्हती तर सगळ्या राजपुत्रांना बांधून ठेवणारी कुलवधू होती, गणाची गणनायिका होती, प्रमुख होती. असं पहिल्यांदा वेगळ्या अँगलने मांडायचं काम तुला केलं असेल तर ते कॉम्रेड शरद पाटलांनी. आणि म्हणून ह्या आम्रपालीने निमंत्रण दिलं, तथागता आमच्या घरी जेवायला यावं. सगळे राजपुत्र म्हणायचे आमच्या घरी जेवायला यावं. तथागतांनी सगळ्या राजपुत्रांच्या घरचं जेवायचं निमंत्रण नाकारलं आणि आम्रपालीला निमंत्रण स्वीकारलं, तिच्या घरी जेवायला गेले. आम्रपालीने जेवण वगैरे झाल्यावर भिक्खू संघाला आंब्याचं वरदान दिलं आणि आम्रपालीने सिद्ध केलं ती कुठली वेश्या नाही तर आंब्याचं वरदान देऊ शकते एवढी गणाची गणनायिका आहे, ती गणाची प्रमुख आहे. आणि म्हणून आम्रपाली ही तथागताच्या काळातील शेवटच्या मावळतीच्या गणराज्याची शेवटची राणी होती. किंवा तथागताची आई ज्या मंगल वृक्षाकडे गेली, धाव घेतली, तो मंगल वृक्ष मातृसत्ता स्त्री सत्तेचा पुरावा होता. आणि म्हणून अशा पद्धतीने या देशाची समाज व्यवस्था मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे येते, द्वैवर्ण व्यवस्थेकडून त्रैवर्ण व्यवस्थेकडे, त्रैवर्ण व्यवस्थेकडून चातुर्वर्ण व्यवस्थेकडे येते. आणि तथागत या चातुर्वर्ण्याचा अंत करतात. चातुर्वर्णाची क्रांती होते, चातुर्वर्ण व्यवस्था जाते, दास गुलामीतून मुक्त होतात आणि या देशात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला आणि वल्लभी सारखे 4 जगविख्यात विद्यापीठ जन्माला येतात. ते दासमुक्तीच्या एकूण उत्पादनाच्या वाढीच्या क्रांतीनंतर. विचार करा, या देशात युरोपातून किंवा ग्रीक देशातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना एकाच वेळेला जीव घालता येईल या देशात एवढ्या अन्नधान्याची क्रांती झालेली आहे. या देशात ज्यांना ऍडमिशन मिळत नाही ते त्या नालंदाच्या महाद्वारावर रडू रडू जायचे. असं म्हटलं जातं त्या महाद्वारावर चिखल व्हायचा. इतक्या जागतिक दर्जाच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणारं या देशातलं विद्यापीठ तथागताच्या वर्णांताच्या क्रांतीनंतर उभारलेलं आहे, हे विसरून चालता येणार नाही. म्हणून अगोदर सामाजिक क्रांती मग राजकीय क्रांती असते. आणि म्हणून सामाजिक क्रांती आपल्याला सगळ्यांना करायची आहे. तथागताने वर्णांताची केली, आपल्याला जातीअंताची करायची आहे. तथागताने या देशात भिक्खू संघ उभारला, आम्हालाही जातीअंताचा सौत्रांतिकांचा भिक्खू संघ आपल्याला उभा करायचा आहे आणि जनतेत जाऊन प्रबोधन करायचे. आणि म्हणून प्रबोधनाच्या शिवाय या देशात काहीही होणार नाही. प्रबोधन या देशाची अट आहे. संतांनी कसं प्रबोधन केलं? संतांनी अस्पृश्यतेच्या विरोधात प्रबोधन केलं. सोयराबाईंनी तर विठ्ठलाच्या दारात जाऊन शिव्या हसाडल्या. जन्म गेला उष्ट खाता लाज नाही तुझ्या चित्त, हा प्रश्न केला त्या विठ्ठलाला. अरे विठ्ठला पांडुरंगा, आयुष्य गेलं आमचं लोकांचं उष्ट खाण्यात, तुला थोडी तरी लाज येत नाही का? जनाबाईंना शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी राण रण किंवा तुझं मड बसो. देवाला शिव्या देण्याचं धाड जनाबाई दाखवते. तुकाराम महाराज म्हणतात, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नवे ते करसियान कवणी नाही केले ते. अरे तू जे नाही करायला पाहिजे ते केलंस, तू कपटी आहेस, तू घातकी. असं देवाला तुकाराम महाराज म्हणाले. काय म्हणाले? बळी सर्वस्व उदार, जेने उभारीला करुणी कहर तू पाताळी घातला. अरे एवढा आमचा बळीराजा उदार होता, त्याचा कहर केलास आणि तू पाताळात घातलास, तुला लाज लज्जा शरम नाही का? नामदेव महाराज सांगतात, पतित पावन म्हणून आलो तुझ्या दारा, पतित पावन नव्हेशी जातो मागारा. झेंगट घेऊन हाती दौंडी पेटवीन तिन्ही लोकी, सांगेल देवा तू पतित पावन नव्हे तू मोठा घातकी. म्हणजे काय? अरे देवा, तुझ्या लय कीर्ती ऐकून तुझ्या दारात आलो होतो, पण तुझ्या दारात आल्यावर कळलं तू काय कीर्तिवान नाहीस, तू घातकी आहेस. त्यामुळे आता जनतेत जाणार आणि दौंडी पेटवून सांगणार की आमचा देव घातकी आहे. का? बळीराजाला विनाकारण पाताळात घातलं.
जनाबाई सुद्धा म्हणते तुझा दरबार धुंद झाला, दारू प्यायला होतास की काय, आमच्या बळीराजाला पाताळात घातलं. संतांनी चुकलेल्या देवाला सुद्धा प्रश्न केले, हसडायची हिंमत दाखवली, कारण संतांच्या डोक्यामध्ये समतेचं एक मॉडेल होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सकळांशी येथे आहे अधिकार. मी जेव्हा जेव्हा आर्टिकल 15 वाचतो तेव्हा मला एकाच आर्टिकल 15 एकाच ओळीत दिसतं, ते आर्टिकल 15 काय, सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांना इथे अधिकार आहे असं तुकाराम महाराज म्हणायला लागले. स्त्रियांना बरोबरीचं स्थान द्यायला सुरुवात संतांनी केली, म्हणूनच वैदिकांनी सगळ्या संतांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. संत जनाबाईच्या वाड्यावर 40 ब्राह्मण घुसले, 40 ब्राह्मणांनी जनाबाईची धेंड काढली, जनाबाईला सुळावर दिलं, मीराबाईला विष प्यायला मजबूर केलं, रविदासांना चित्तोडगडावर हत्याराने मारलं, कबीरांच्या देहाची फुलं झाली म्हणतात. देहाची कुठे फुलं होत असतात का? तुकोबारायांचा गाथा पाण्यात बुडवला, संत चोखोबारायांना मंगळवेड्याच्या वेशीमध्ये गाडून मारलं. सगळ्या संतांच्या वाट्याला या प्रकारची अवेलन आली. आणि म्हणून का आली? संत माणुसकीचं, बंधुभावाचं, समतेचं, जातीयांताचं काम करत होते. संतांनी या देशात संस्कृतला विरोध केला आणि मराठीमध्ये काव्य केलं. बुद्धाच्या डोळ्याच्या समोर काही ब्राह्मणांनी विचारलं होतं की आपण संस्कृत मध्ये साहित्य निर्मिती करू, बुद्धाने स्पष्ट नकार दिला. बुद्धाचा हा विचार नामदेवांनी घेतला, नामदेवांनी मराठी भाषेमध्ये तत्कालीन भाषेमध्ये साहित्य निर्मिती केली, तुकोबारायांनी केली आणि संस्कृतचा संतांनी धिक्कार केला, आम्हाला संस्कृत नाही पाहिजे म्हणाले. आणि म्हणून एकनाथांनी तर सरळ सांगितलंय, संस्कृत जर देवे केली तर प्राकृती काय चोराखाली गेली का? म्हणजे संस्कृत देव भाषा आहे तर काय मराठी काय चोराखाली गेली का मराठीची माय? आणि म्हणून मराठीची बाजू घेणारे या देशात संत होते, मनुस्मृतीला विरोध करणारे संत होते, समतेसाठी प्राणांचं बलिदान देणारे संत होते. ह्या सगळ्या संघर्षाची पार्श्वभूमी बाबासाहेबांनी घेतलेली आहे. बाबासाहेबांना सगळा संघर्ष माहिती आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या लक्षात आलं आजचा तत्कालीन वारकरी संप्रदाय हा जातीग्रस्त बनलेला आहे, मूळ तत्वज्ञानापासून दूर गेलेला आहे. म्हणून रमाईंनी बाबासाहेबांना इच्छा व्यक्त केली होती की साहेब आपण एकदा पंढरपूरला जाऊ. बाबासाहेब म्हणाले रामून नेलं असतं पण मंदिरात काय आपल्याला कोणी घेणार नाही. आज संत जरी समतावादी असते तर आजचे तो विचार चालवणारे सगळेच्या सगळे जातीवादी बनलेले आहेत. त्यामुळे रामू तुला एक वचन देतो, आपलं स्वतःच एक स्वतंत्र पंढरपूर उभं करूया. बाबासाहेबांनी उभं केलेलं पंढरपूर बघायला रमाई नव्हत्या, पण जगातलं सगळ्यात लोकप्रिय पंढरपूर बाबासाहेबांनी नागपूरला उभं केलं आणि समतेचा बुद्ध सगळ्यांच्या झोळीमध्ये टाकला, सगळ्यांना बुद्ध दिला. आणि म्हणून आज जरी वारकरी परंपरा ही सगळी जातीग्रस्त झाली असेल, विषमतावादी झाली असेल, तर संतांच्या तत्वज्ञानापासून दूर गेली असेल, पण त्याला जबाबदार पूर्वीचे संत नाही. संत हे एकेश्वरवादासाठी लढत होते, संत हे जातीयांतासाठी लढत होते, संत हे तुम्हाला आम्हाला समतेचे अधिकार मिळवून देण्यासाठीच लढत होते. म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे, आचरणात काय आणतो हे फार महत्वाचे. नाही तर काय झाले, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, किती समजून सांगा. एका म्हातारीला एक म्हातारी डॉक्टर कडे गेली, टाच दुखू लागली. टाच डॉक्टरांना टाच दाखवली, म्हणजे डॉक्टर साहेब टाच दुखायली बघा. डॉक्टर म्हणले अगोदर हाताने बघितलं, डॉक्टर म्हणले आजी असं काही कळलं, वरून तर चांगली टाच आहे, आतमध्ये काय दुखायला कळत नाहीये. डॉक्टर म्हणले आजी तुमच्या टाचेचा एक्सरे काढावा लागेल. एक्सरे, आता म्हातारीला एक्सरे काही शब्द कळना, ते डॉक्टरच्या तोंडाकडे बघायला लागली. पुन्हा डॉक्टर म्हणले आजी पायाचा एक्सरे काढावा लागेल. एक्सरे तरी कळना. डॉक्टरनी कंपाऊंडरला बोलवून घेतलं, मला हिला सोप्यात सांग. कंपाऊंडर मला आजी पायाचा फोटो काढावा लागतो. फोटो आजी म्हणली माय अगोदर सांगायचं की चैन नसते का घरून आली म्हणजे पाया. आपल्या लोकांना किती सांगा कळतच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. आमच्या लोकांची एवढी बुद्धी जड आहे, हजारो वर्षापासून महापुरुष एकामागून एक सांगत आलेले, पण आम्ही मूळ विचार दिलाय सोडून आणि दुसरीकडे त्या ढाच्यालाच घेऊन बसलो. आम्ही ढाचा वेगळा असतो, आतलं तत्वज्ञान वेगळं असतं. आम्ही त्या वरच्या ढाच्याला घेऊनच बेजार आहोत. सांभाळून नाकी न वाले मधला कंटेंट गेला कुठं बोंबलं. आमचा कंटेंट सगळ्या संतांचा काय होता बघा. रविदासांना बेगमपुरा नावाची एक संकल्पना पाहिजे होती. कोणती बेगमपुरा? असं शहर पाहिजे ज्याच्यात कोणताही गम नसेल, लहान नसेल, गरीब नसेल, समान असतील, भेदभाव नाही, शोषण नाही. अशा बेगमपुरा नावाच्या शहराची संकल्पना रविदासांनी ठेवली, म्हणजे समतेचं शहर पाहिजे. संतांनी आदर्श पंढरपूरची संकल्पना पुढे ठेवली. कसं? असं पंढरपूर पाहिजे जिथे जातीभेद पंथ नसेल, जिथे स्त्री पुरुष एकत्रित फुगड्या खेळतील आणि समतेचं शहर पंढरपूरची संकल्पना ठेवली. ना रविदासांचा बेगमपुरा निर्माण झाला, ना गावोगाव पंढरपूर निर्माण झालं. आजही मगाशी भंतेजी म्हणाल्याप्रमाणे जाती व्यवस्था अस्पृश्यता तशीच आहे. संतांच्या समतेच्या पंढरपूरच्या स्वप्नाच्या नंतर ज्योतिराव फुलेंनी बळीराजाच्या बळीस्थानाचं स्वप्न पाहिलं. ज्योतिराव फुले म्हणाले आम्हाला असं बळीस्थान हवंय ज्याच्यात शेतकरी कष्टकरी गुण्या गोविंदाने नांदतील. ते फुलेंचं बळीस्थान अजूनही निर्माण झालं नाही. फुलेंच्या बळीस्थानानंतर बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं. या देशात समता
स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित आदर्श भारत उभा राहील. तथागताच्या प्रबुद्ध भारताचं स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं. या सगळ्या स्वप्नांना एकत्रित केलं तर काय लक्षात येतं? सगळ्यांच्या स्वप्नाचा कंटेंट एकच आहे. कोणता? समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेला समाज उभा करणं. आणि या सगळ्या संतांच्या समतेचा कंटेंट, त्यांच्या स्वप्नाचा कंटेंट प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला दिसतो, भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकात दिसतो. त्यामुळे भारताच्या संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि समस्त महापुरुषांचा विचार एकत्रित सामावलेलं हे संविधान आहे. आणि म्हणून आज या संविधान या देशाचा, तुमच्या आमच्या जीवनाचा, श्वासाचा अविभाज्य भाग आहे. या संविधानाच्या वाट्याला कुणी जाणार असेल, या संविधानाची बदनामी कुणी करणार असेल, अफवा कुणी करणार असतील, तर सगळ्यांनी मिळूनच त्या विरोधासाठी आम्ही एकत्रित आलं पाहिजे. केवळ शेड्यूल कास्ट आणि केवळ बौद्ध यांनीच नव्हे तर SC ST OBC आणि या देशातल्या सगळ्या शेतकरी जातींनी संविधानाच्या संरक्षणासाठी, जतन संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि आपण हा विषय लावून जनतेत चाललेलो. कोणता? की संविधानात संतांचा विचार आहे. बाबासाहेबांनी संतांचा विचार पुढे नेला का? तर ते इतरांनाही कळलं पाहिजे ना की संविधानात काय दिसतं, काय इन्क्लूड आहे. आणि म्हणून आम्हाला या देशामध्ये ज्या महापुरुषांचा संघर्ष पुढे चालवला, ज्या महापुरुषांनी या देशामध्ये समतेची चळवळ पुढे नेली, ती जनतेत आम्हाला पुन्हा पुन्हा घेऊन जायची आहे. जनतेमध्ये चांगल्या पद्धतीने ते आम्हाला रुजवायचंय आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. आमच्या महिलांनी आता घरादारामध्ये महापुरुषांची चर्चा घडून आणावी. सावित्रीबाई, रमाई, फातिमा, जिजाऊंची पुस्तकं वाचावी. लक्षात घ्या, इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, श्रीमंतीचा नव्हे. आणि त्या पैशावाल्यांना कोणी कुत्र विचारत नाही. म्हणून इतिहासात चांगलं काम करणाऱ्यांचाच लिहिला जातो. एक लक्षात घ्या. बघा, शुद्धोधनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे, पण सर्वस्वाचा त्याग केल्याबद्दल तथागताचा इतिहास लिहिला गेला. सम्राट अशोक, जम्बूद्वीपाचा राजा, चक्रवर्ती राजा, उंच सिंहासनावर बसायचा, पण रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं टेकवायचे सम्राट अशोक. लोक विचारायचे, जगाचे चक्रवर्ती राजे आहात, पण अनवाणी पायाने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं का टेकवता? तेव्हा सम्राट अशोक सांगायचे, माझ्या संपत्तीचा इतिहास लिहिला जाणार नाही, पण यांच्या त्याग आणि समर्पणाचा इतिहास लिहिला जाईल. त्यांच्या त्याग आणि समर्पणाला मी नतमस्तक होतो आहे. सम्राट अशोकाच्या नंतर शाहूकारांना कर्ज देणारे महाजन होते मोरे घराणं. त्या मोरे घराण्यात बोल्लोबा मोरे होऊन गेले प्रचंड श्रीमंत, पण इतिहास काही बोल्लोबा मोरेंचा लिहिला गेला नाही. तर कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल, लोकांना कर्जमुक्त केल्याबद्दल, लोकांचं प्रबोधन केल्याबद्दल जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. म्हणून तुम्हाला कधीही खेड्यात टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे दिसणार नाहीत, पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला जगभरात दिसतील. याचा असा अर्थ होतो, इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, श्रीमंतांचा नाही. म्हणून इतिहास काही रमाईचा, म्हणजे इतिहास काही या देशात अदानी अंबानीच्या आईचा, बहिणीचा, बायकोचा लिहिला जाणार नाही. इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अंबानीच्या आजीचा लिहिला जाणार नाही. तर इतिहास रमाई, भीमाई, अहिल्या, फातिमा आणि जिजाऊंचा लिहिला जाईल. इतिहास त्याग आणि समर्पणाचीच दखल घेत असतो. म्हणून तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला नागपूर जिल्ह्याच्या किंवा काटोल तालुक्याच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, पण जाताना येणवा गावच्या इतिहासात असं काहीतरी चांगलं काम करून जावा. अख्ख्या गावाने तुमचं नाव घेतलं पाहिजे, तुमच्यासाठी 4 अश्रू ढाळले पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, फलानी महिला फार चांगली होती, अमुक अमुक माणूस फार चांगला होता. जाताना किमान गावच्या इतिहासाने तरी आपली दखल घ्यावी, असं आपण काहीतरी चांगलं काम करायचा संकल्प करूया. नाही तर काय उपयोग? एका गावात एका बाईला सरपंच झाली, सरपंच झाल्यावर गावचा विकास करावा की नाही? टक्केवारीत पैसे खायला लागले, पैसे खाल्ले, घर बांधलं, बंगला बांधला, मस्त लय श्रीमंती आली, लोक चिडले. म्हणजे एका दिवशी बाईने लय महागाची साडी घेतली आणि गावभर फिरली. गावच्या बाया म्हणल्या, विचारत नका कितीला घेतली, लय दाखवत फिरायली म्हणली. मग साडीच्या मिल्या पदर असा इकडं तिकडं वाऱ्यावर करू करू त्या गावच्या लोकांना सांगा, इथं नाली काढ, तिथं नाली काढ, इथला कचरा काढ. सगळं गावभर चालू झालं सरपंचीन बाईचं. बघा, कुणीच विचारलं नाही, तिला आला राग. अंधाऱ्या रात्री बोळीच्या रस्त्यानं सरपंचीन बाई घराकडे निघाली. एक अंधारात कुत्री बसलेली होती, चुकून सरपंचीन बाईचा कुत्रीच्या शेपटीवर पाय पडला. कुत्री म्हणली, काय कोणी? ह्या म्हणले, आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचारलं, कुत्रीला सांगायची वेळ आली. आणि म्हणून संपत्तीला कोणी विचारत नाही, प्रॉपर्टीला कोणी विचारत नाही. गरिबीचा संसार करणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या रमाईला मात्र अख्खं जग विचारतं. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला रमाईचा आदर्श, सावित्रीबाईंचा, सावित्रीबाईंचं काय सांगावं? अस्पृश्याच्या वस्तीतल्या बाबाजी गायकवाड नावाच्या पोराला प्लेग झाला आणि सावित्रीबाईंना चांगलं माहितीये, प्लेग झालेल्या माणसाला हात लावला तर आपल्याला होऊ शकतो. तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गायकवाड वस्तीतल्या अस्पृश्याच्या पोराला खांद्यावर घेतलं,
आणि ससाण्याच्या माळावर दवाखाना टाकून दिला होता दत्तक पुत्राला यशवंताला. त्याच्या दवाखान्यात सावित्रीमाई अस्पृश्याचं लेकरू घेऊन निघाला. रस्त्याने सावित्रीमाईंना देखील प्लेग झाला. तो लहान लेकरू पण मेलं आणि अस्पृश्याची सेवा करता करता सावित्रीमाई सुद्धा मेल्या. लक्षात घ्या, एवढ्या श्रीमंताच्या घरात असणाऱ्या सावित्रीमाईंच्या सुनबाईची काय अवस्था झाली. लोकांनी अन्न पाण्याला महाग केलं, लोकांनी दुकानावरच्या वस्तू देणं महाग केलं, गिरणीवर दळून देणं महाग केलं. सावित्रीमाईंच्या सुनबाईला भांडेकुंडे विकावं लागले, ज्योतिराव फुलेंचं घर विकावं लागलं. लोकांनी काही मदत केली नाही. एका देवाच्या दारात भीक मागत होती सावित्रीमाईंची सून आणि नात. शेवटी नातीचं लग्न दुसरं परण्याला लावून दिलं आणि सावित्रीमाईंची सून अन्न करून एका नगरपालिकेच्या दारामध्ये बेवारस नेली आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी बेवारस म्हणून सावित्रीमाईंच्या सुनेचा अंत्यविधी करण्यात आला. जे ज्योतिराव फुले त्या काळातल्या जमशेद टाटापेक्षा जास्त उत्पन्न कमावणारे होते, त्या फुलेंच्या फॅमिलीची वाताहत कुणासाठी झाली? आमच्या कल्याणासाठी झाली. तुमच्या माझ्या कल्याणासाठी ज्योतिराव फुलेंनी वाताहत करून घेतली. इतिहास अशा प्रकारे दखल घेत असतो. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या देशात समतेचं, बंधुभावाचं, जातीयांचं समतेचं काम केलं त्यांना या देशाच्या लोकांनी डोक्यावरच घेतलेलं आहे आणि श्रीमंतांना कुणी विचारलेलं नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, आपण जाताना काहीतरी चांगलं काम करूया, घरादारात चांगली चर्चा करूया, घरादारात चांगले पुस्तक आणूया आणि महापुरुषांचा विचार इतरांना देखील समजून सांगूया. टीव्ही टेलिव्हिजनच्या नादाला तर बिलकुल लागू नका. मगाशी रक्षक साहेब जाताना सांगून गेले, काय चाललंय त्या टीव्हीवर? कुठला तरी बुवा बापू कापू येतो ना आम्हाला काही गिन्यान शिकवतो. सगळ्या बघा हे ऍड, बघा ऍड, प्रसाधनांच्या ऍड आहेत. ती ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन केवळ तुमच्या घरात सौंदर्याच्या क्रीम पोहोचवण्यासाठी लॉन्च केलेल्या बाया आहेत. कुणी काही सुंदर बिंदर असं काही नसतं. आणि सुंदरता काही गोऱ्या रंगात असते का? त्या ऐश्वर्या रायच्या गालाला मेकअप कराय वेगळीच बाई, ओठांचा मेकअप कराय वेगळीच बाई, तिच्या केस वितरायला 2-4 ठेवलेल्या बाया. अहो एसी घरात राहिल्या, एसी बंगल्यात राहिल्या आणि एसी गाडीत फिरल्या तर कोणी बी छान दिसल की, कोणी बी उजळून निघल. आपली खेड्यातली बाई 2 दिवस नागपुरात जाऊन येऊ द्या, आल्या गावातल्या बाया म्हणतात माले उजळल्या, तुम्हाला नागपूर मानवलं म्हणतात. आणि म्हणून शहरात गेलं तर कोणी गोरं दिसल. म्हणून सौंदर्याचा रंग गोरा नव्हे. ऐश्वर्या राय सुंदर नाही, सुष्मिता सेन सुंदर नाही. भारताच्या सौंदर्याचा रंगच मुळात गोरा नाहीये. विठ्ठल काळा आहे, कृष्ण काळा आहे, जे लोकदैवत काळे आहेत, सगळे काळेच आहेत आपले पूर्वज. म्हणून भारतीय सौंदर्याचा रंग काळा आहे, गोरा नाही. म्हणून सुंदर कुणाला म्हणावं? जिच्या कपाळावर टपोर कुंकू आहे, जिच्या हातात विळा कोयतं खुरप आहे आणि जिच्या टाचा उरलेल्या आहेत, जिच्या पायात तुटलेली चप्पल आहे आणि जी दिवस रात्र शेतात राबते, ती माझी मायमाऊली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. सुंदरता राबण्यात असते, कष्ट करण्यात असते. दुसऱ्याच्या भाडीवर जगणारे कधीही सुंदर असू शकत नाही. त्या लता मंगेशकरच्या तर जिवंतपणी लय बोलायचो मी. अहो जिने आमच्या महापुरुषांचं एक गाणं गायलं नाही, ती कशाची गाण कोकिळा होऊ शकते? तिचा गळा किती गोड असतो, आमच्यासाठी फाट किती पाणी आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून हे कधी सुंदर असू शकत नाही ज्यांना आमच्या महापुरुषांच्या बद्दल थोडी सुद्धा कदर नाही. त्या मुंबईच्या एसी स्टुडिओ मध्ये बसून गाणं लिहिते, चांद तारे तुम्हारी लिए तोड लावूंगा. म्हणलं आमच्या येणव्याला ये आणि शेवग्याच्या झाडाच्या 4च शेंगा तोडून दाखव, बघू तुझं चांद तारे तोडायचं प्रकरण. तिथे बसून गाणं लिहिते, पलको में तुम्हें बिठाऊंगा. खरं तिला डोळ्याच्या पापणीवर बसवता येणार आहे का? आवाज तो अतिरंजित गाणे लिहितात आणि मूर्ख बनवायचा धंदा करतात. म्हणून टीव्ही टेलिव्हिजनच्या नादाला लागायचं नाही. एक म्हातार होतं बघा, म्हातार समारोप करूया. एक वयस्क म्हातारा एका पाहुण्याच्या पोरीच्या लग्नाला गेला आणि म्हणाला नवरी कुठे, नवरी कुठे, नवरी कुठे? घरचे म्हणले दिसत नाही का ती भिताडाला खेटून बसलेली आहे. तिच्याकडे गेला, इकडून तिकडून बघला. आहो म्हणला 1 महिन्यापूर्वी आलतो, आपली नवरी काळी होती, साधी होती, आता अचानक अशी कस काय उजळली, गोरी झाली, जादू झाली. घरच्या बाया म्हणल्या तिची जादू नाही, लय महागाची मेकअपवाली बाई लावली. तो त्या म्हातारा माणूस त्या मेकअपवाल्या बाईकडे गेला. म्हणला का आमची ताई तर सावळी होती, काळी होती, अशी काय जादू केली आमची ताई गोरी झाली? मेकअपवाली बाई म्हणली मी काय जादू बिदू केली नाही, त्या मेकअपच्या डब्याची कमाल आहे. त्याने तो डबा उचलून पाहिला मेकअपचा. म्हणला का ह्याच्यात अशी काय जादू आहे आणि केवढ्याला असतो? ती बाई म्हणली स्टार्टिंग 5,000 रुपये असते. हा लग्न लावून बाजारात गेला, खड्ड्यामध्ये टाकून पिशवीत टाकून मेकअपचा डबा घेऊन घरी घेऊन गेला. कोण? म्हातारा बाबा, ज्याला घरी नातू पंतू आले. आणि म्हातारीकडे जाऊन म्हणते अगे आपल्या लग्नात की नाही कॅमेरा नव्हता, आपल्या लग्नात फोटोवाला नव्हता, आपल्या लग्नात मेकअपचा डबा नव्हता. बघ जाऊ दे मला, झालं केलं, जुना काळ होता, पण आता तरी जरासा मेकअप करून दाखव की लय बदलून जाते माणूस, मला बघायचं तू कशी दिसते ते. बायको म्हणली तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का? नातू आले घरात, आता मेकअप करून कुठे जायचंय? ते मला जायचं नाही कुठं, पण घरातल्या घरात दाखव की कशी दिसते. बा रोज नाद लावायला म्हणून म्हातारीने एका दिवशी संध्याकाळी दिवस माळता मेकअप केला. सकाळी सकाळी शेजारचा माणूस उठला आणि त्यांनी दरवाजा वाजवला. अण्णा उठा की आपल्याला बाहेर गावी जायचंय. उठले का अण्णा? काकू आली, खिडकीतून बघितलं पुन्हा घरात गेली, दरवाजाच उघडला. पुन्हा त्या आवाज आला, अण्णा उठले का? काकू दरवाजा उघड की. अण्णा उठले का? आम्हाला बाहेर गावी जायचं. काकू खिडकीतून बघायली पण दरवाजाच उघडेला.
अण्णा उठले, आंघोळ केली, दरवाजा उघडला, शेजारचा माणूस आला. आल्यावर विचारलं, का हो अण्णा, काकूचे तुमचे काय भांडण झाले का? काकू खिडकीतून बघू बघू चालली पण दरवाजा उघडी ना. अण्णा म्हणले, तसं नाही रे, मी एका खलत्यामध्ये की नाही मेकअपचा डबा आणला होता आणि मेकअपच्या डब्याखाली चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती. तुझ्या काकूने लिपस्टिक बनवून फेविस्टिकच लावली म्हणजे रात्रीपासून ओठात चिटकून बसलीत म्हणजे उघडच नव्हतं. कसे उघडतील म्हणजे फेविस्टिक लावली लिपस्टिक म्हणून. असा कार्यक्रम आहे. हिनं केलं की तिनं केलं की तिनं ते केलं की तिनं. आम्ही एकूण एकीचं बघून करतो, एकूण एकीचं. म्हणून आमचा सगळा सत्यानाशात ठरलेला, एकीचा झाला की दुसरीच असतो. आम्हाला टीव्ही टेलिव्हिजनच्या नादाला लागायचं नाही. भंतेजी म्हणतात त्याप्रमाणे केवळ वर्षवासातच नव्हे तर वर्षभर सातत्याने बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला पाहिजे. त्याच्या अगोदर बाबासाहेब म्हणाले क्रांती प्रतिक्रांती देखील वाचली पाहिजे. ग्रंथ वाचा. बाबासाहेबांचा मुक्तिकोण पथ किती किती छोटा ग्रंथ आहे, किमान ते तरी वाचा. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने ॲनिमेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ केवळ 16 रुपये किमतीत काढलाय. 16 रुपये आम्हाला आता घडत नाही का? ॲनिमेशन ऑफ कास्ट वाचा, जाती व्यवस्थेचं निर्मूलन. बाबासाहेब म्हणतात काय अवस्था होती, राजस्थानातल्या बायांनी पितळची घागर पाणी भरायला वापरली म्हणून गावच्या लोकांनी हल्ला केला आणि महिलांना त्रास दिला. पितळची घागर पाणी भरायला वापरता येत नव्हती. बाबासाहेबांचं नानक चंदू रत्तूने लिहिलेलं आत्मचरित्र वाचा. काय सांगितलंय, एका गावाच्या बाजूला एक अस्पृश्य माणूस चालला होता. विहिरीवर बाया पाणी भरत होत्या, धुणत होत होत्या. एक लेकरू विहिरीत पडलं. अस्पृश्याचा माणूस पळत गेला आणि विहिरीत उडी मारली, लेकराला बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर अख्ख्या गावाने अस्पृश्याच्या माणसाची गावामधून मिरवणूक काढावी, खांद्यावर घ्यावं, त्याला ओवाळावं. पण लेकरू वर काढल्याबरोबर गावच्या लोकांनी विचारलं, तुझी जात कोणती? तो मला मी अस्पृश्य. लोक म्हणजे आमच्या लेकराचं जाऊ दे, पण आमची विहीर बाटवलीस. लोकांनी लेकरू वाचवल्याबद्दल सत्कार नाही केला, विहीर बाटवल्याबद्दल दगडाने ठेचून मारला. अशी या देशात जाती व्यवस्था होती. बाबासाहेबांनी ॲनिमेशन ऑफ कास्ट मध्ये कितीतरी उदाहरणं दिली. काय सांगितलंय, एका गावामध्ये केवळ अस्पृश्य मानलेल्या जातीच्या लोकांनी जेवणात तूप वाढून घेतलं म्हणून गावच्या लोकांनी हल्ला केला. अशी भयानक जाती व्यवस्था या देशात होती. अहो लांबचा कशाला, 2018 तुमच्या विदर्भात आर्वी तालुक्यातला एक मातंगाचा पोरगा मंदिरात का गेला म्हणून गरम स्टाईलच्या फरशीवर ऍसिड टाकून त्याला बसवण्यात आला. लातूर जिल्ह्यात मातंग समाजाची सरपंच महिला पारावर का गेली म्हणून हाकलून लावण्यात आलं, मारण्यात आलं. आजही या देशात बाबासाहेबांचं ॲनिमेशन ऑफ कास्टचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. जाती व्यवस्थेचं निर्मूलन करायचं आम्हाला, जाती व्यवस्था उद्ध्वस्त करायची आम्हाला. म्हणून बाबासाहेबांची पुस्तकं वाचली पाहिजे, घरात पुस्तकं आणली पाहिजे. आता मामा देशमुख गेले बघा, आयुष्यभर सांगत होते ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईसपाट. म्हणून पुस्तकं वाचा, घरात पुस्तकं आणा, एकमेकींनी पुस्तकांवर चर्चा करा, मोडके तोडके शब्दात बोलायला शिका. किती चांगलं प्रास्ताविक केलं का आपण, सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू घेतला, सगळ्यांची नावं घेतली. न बोलता दणदणीत अडखळत आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि बोलायला काही शुद्धच बोलता यावं असं काही नाही. 2-4 शिव्या नाही घेऊन काय बिघडतं. आमचं सौंदर्य मूल्य काय असं काय पुणेरी बामणांच्या पद्धतीचं नाकात बोलून असावं का? आमची खेड्यातली बाई आली ना, तिनं शिवा हसवूनच बोललं पाहिजे, तिने तिच्या ठेवणीतल्या शब्दातच बोललं पाहिजे. आणि या देशामध्ये आता माझा फक्त महिलांवर विश्वास आहे. या देशाची जातीयांताची क्रांती जर कोण करतील, त्या फक्त आणि फक्त महिला करतील. त्या फार चिवट असतात, त्या हुशार असतात, त्या ग्रेट असतात. आणि न्याय करताना या देशात समतेचा न्याय फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते. न्यायाची वृत्ती ही फक्त स्त्रियांमध्ये असते, पुरुष नाही करू शकत. आणि म्हणून आता तुम्हाला जातीयांची लढाई तुम्हाला खांद्या घ्यायची. मला असं वाटतं स्त्रियांनी पुढे यावं आणि सगळ्या परिवर्तनवादी पुरोगामी फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतल्या पुरुषांना म्हणावं, बाबांनो आता तुम्ही घरी बसा. गेले 50 वर्ष तुमच्या खांद्यावर सगळं दिलं, काय दिवे लावले तुम्ही, काही करू शकलेलं नाही. द्या आमच्याकडे चळवळ. आणि म्हणून आता स्त्रियांनी चळवळी चालवल्या पाहिजे, स्त्रियांनी पुढाकार घेतला पाहिजे, स्त्रियांनी जरा नवी मूल्ये घेऊन पुढे आलं पाहिजे, स्त्रियांनी प्रबोधन केलं पाहिजे आणि स्त्रियांनी या देशामध्ये गावगाड्यामध्ये जाऊन न्याय करायला शिकलं पाहिजे. ते तुम्ही करू शकाल अशी तुमच्याकडून मी अपेक्षा करतो. सांगावं तेवढं कमीच आहे, आम्ही आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. म्हणून भारतीय संविधान आणि संत चळवळीला घेऊन आपण इतर वेळी काहीतरी चांगली आणखी मांडणी करूया. जाताना एक निर्लज्जाचा प्रसंग सांगतो आणि शेवटचं थांबूया. निर्लज्जाचा प्रसंग का सांगत आहे, कारण आम्ही निर्लज्जासारखं वागू नये, काहीतरी जाताना इथून घेऊन जावं अशी माझी अपेक्षा आहे. एक निर्लज्ज मध्यरात्री तिजोरी फोडायला गेला. तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला एक पाटी दिसली. पाटीवर लिहिलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिले, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोर होता निर्लज्ज, त्याला वाटलं बरं की राव मध्यरात्री कशाला ठाकाठुकी करायची, आणि बटन दाबला तिजोरी उघडणार असेल चांगलंच आहे. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली आणि पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही. पोलीसवाल्यांना म्हणतोय, पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायची लय दिवसाची इच्छा होती मला बसू द्या मला पुढच्या तोंडाला.
पोलीसवाली म्हणली बस बाबा. बसला. एक पोलीसवाला म्हणाला तुला रंगे हात पकडला, याबद्दल तुझं काय मत आहे? हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. अहो माणुसकीनं तिजोरी न फोडता बटन दाबलो, काय माणुसकीच राहिलं नाही म्हणला, पकडून घेऊन चालले, असं कुठं असतं का म्हणला. हाच निर्लज्ज बाजारात गेला. एक बाई पेरू विकत होती गर्दीमध्ये, तिच्या भोवती गर्दी जमलेली होती. यानं गर्दीतून हात घातला आणि पेरू घेतला आणि खात खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलं नाही का की. बाईनं गर्दी बाजूला केली, त्याच्या कॉलरला धरला, बाजारात उताना पाडला, असा मारला, मारून मारून त्याची त्या बाईची चप्पल तुटली, पण यानं हुकाचू नाही केलं. ह्याच्याभोवती लोक जमले होते. ती म्हणली काय निर्लज्ज, इतकं मारलं तरी हुकाचू नाही. चप्पल तुटलेली दिली फेकून त्या बाईनं आणि जांब पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. ह्याच्याभोवती लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला मूर्खेस काय, 2 रुपयाच्या जांबासाठी पेरूसाठी इतका मार खाल्लास, 2 रुपये दिले असते तर पेरू नसता का आला. हे वर्तवून करून म्हणते मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला, तिचं बी नुकसान झालंच की म्हणला, आपल्याला काय म्हणला. असा निर्लज्ज. हाच निर्लज्ज मध्यरात्री एका जाडजूड बाईच्या घरी तिजोरी फोडायला गेला आणि तिजोरीचं समजून रेडूचं बटन दाबलं, रेडूला लागला अंधारात. बाई उठली, चोराला पकडलो, अशी जाडजूड बाई चोराच्या छातीवर बसली आणि नौकराला म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर अंधारात जाईना, अंगणात काहीतरी शोधायला. बाई म्हणली का जाईना, जा बरं पटकन पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर म्हणला बाईसाहेब अंधारात की नाही माझी चप्पलच सापडना. मग हे चोर खालून म्हणते बाबा माझी घालून जाय, पण पटकन जाय, हिचं वजन काय सहनच होईना म्हणला. अरे हिच्यापेक्षा ते पोलीसवाले बरे छाती तरी बसत नाहीत म्हणला, आणि तू पोलीसवाल्यांना घेऊन येऊस तर माझा दम वर जाते का काय माहित म्हणला. पटकन जाय म्हणला माझी चप्पल घालून. हात निर्लज्ज जेलमध्ये गेला. इकडून 4 पोलीसवाले, इकडून 4 पोलीसवाले, छाती पुढे काढून चालायला. जेलर म्हणले याला काही लाज लज्जा शरम आहे का म्हणले, कसं छाती पुढे काढून द्यायला. जेलर म्हणले या जावई बापू पहिल्यांदा चाले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो, पण मिळवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले आली इथून गेल्यावर चांगलं वागावं, चांगलं बोलावं, माणुसकी पाळावी, समतेनं वागावं. काय चोऱ्या माऱ्या करतो, सांग मला इथून गेल्याबरोबर पहिल्यांदा काय करशील. हा म्हणला इथून गेल्याबरोबर बाजारात जाईल. जेलर म्हणले बाजारात कशाला. हा म्हणला बाजारात जाऊन बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले बॅटरी कशाला. हा म्हणला त्या जाडजूड बाईच्या घरात अंधारात काही दिसलंच नाही म्हणला, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करेल म्हणला. म्हणजे आमचा समाज, समस्त बहुजन समाज निर्लज्ज झालाय. बुद्धापासून आत्ता वामन दादा कर्डक अण्णाभाऊ पर्यंत हजारो वर्षापासून माणसं सांगत आले अरे समता पाळा रे, बंधुभाव पाळा, एकोपा पाळा, जाती अंत करू कोणी ऐकायला तयार नाही. आमचं या निर्लज्जासारखं झालं. म्हणून जाताना आज एक काहीतरी संकल्प करून जाऊ, एक तरी महापुरुषाचं पुस्तक वाचू, समतेसाठी काम करू, प्रचारक होऊ. माझं तर म्हणणं आहे तुम्हाला 2 लेकर असते तर 1 लेकरू द्या आमच्या समाज कार्याला, फुल टाइमर करून टाका, आम्ही त्याला ट्रेनिंग देऊ. या देशाला आज घडीला प्रचंड प्रचारकांची गरज आहे. या देशात संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, अख्खा देशच धोक्यात आहे. तुम्ही जर यावेळेला तुमची मुलं बाळा चळवळीसाठी नाही दिली, यावेळेला तुम्ही स्वतः जनाबाई सारखा पदर खुसून कमरेला पदर खुसून रस्त्यावर नाही आला तर देश वाचेल याची गॅरंटी उरलेली नाही. म्हणून जरा आता इथून जाताना काहीतरी संकल्प करूया, देशाला वाचवण्यासाठी पुढाकार घेऊया. एवढा छान विषय लावल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि संतांच्या भाषेत पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. बाबासाहेब सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. बाबासाहेब सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. चल परिवर्तनाचा नवा करार करू. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन. आपण सगळेजण एकमेकांना प्रकाशमान करत राहूया. बाबासाहेब आणखी बाबासाहेबाबद्दल एक गीत आहे फार छान. काय चालायला ज्यांनी तुम्हाला स्वतःचे पाय दिले सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने जीवाची पर्वा नाही केली. कायद्याच्या रूपाने तुम्हाला बाप आणि माय दिले सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. याचं आत्मचिंतन तुम्ही करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.